पुस्तक आहे का तिकडे? पुस्तक असेल तर द्या. ठीक आहे, हा धरलंय जरा. जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन आणि स्वागत करायचं आहे. या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी सर्व तिन्ही विरक्त साधू समाज मंडळाच्या वतीने संपन्न झालंय. रामेश्वरजी नाईक यांची उपस्थिती विशेष आपल्याला या पुस्तक प्रकाशनाला लाभलेली आहे. त्यांना आम्ही आता विनंती केली की आपण 2 शब्द बोलाल का? महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य शिबिर आपण ऐकलेले असतील अनेक ठिकाणी, जे महाआरोग्य शिबिर जे आयोजित केले गेले, सर्व महंतांना विनंती की बसून घ्या, स्थानापन्न व्हावं. त्याचं संपूर्ण नियोजन अनेक कष्टकरी दुर्बल समाजातल्या सगळ्या घटकांना जी आरोग्य सेवा पुरवली तेच हे रामेश्वर नाईक आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या. त्यांनी आता सांगितलं की मी बोलून नाही दाखवणार, मी माझं काम काय कृतीतून दाखवत असतो. त्याच्यामुळे मी आज इथं व्यक्त होणार नाही. मी तुम्हाला समन्वयक म्हणून त्र्यंबक आणि नाशिकचा कुंभमेळा कसा यशस्वी होईल आणि समाज, शासन आणि महंत आखाडे यांच्यातला समन्वय मी कसा साधील हे प्रत्यक्ष कृतीतून दाखव. या स्वस्त विश्वास खाली बसू. तर नरसिंह प्रभू यांचा जन्म गोदाकाठी झालेला आहे आणि इतक्या वर्षांचं त्यांचं साधना, जवळपास गेली 25 ते 30 वर्ष आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉनमध्ये त्यांनी भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचं अध्ययन आणि हरिकृष्ण मंत्राची साधना त्यांनी केलेली आहे. आणि त्या आधारे थोडंच नव्हे तर आता जसं जयंतरावजींनी सांगितलं 3 वर्षापासून जी गोदावरी आरती सुरू झालेली आहे, तर त्याच्या गोदावरी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या उपाध्यक्ष रूपाने देखील त्यांनी खूप साऱ्या युवकांना मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे ते गाढे अभ्यासक देखील आहे. तर असं बहुमूल्य आपण ज्याला म्हणू शकतो की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांना आज ही महंताई देण्यात येत आहे. तर आम्ही श्री राधा मदन गोपालजी, गोदावरी माता आणि प्रभू श्रीराम यांच्या चरणी अशीच प्रार्थना अर्पण करतो की त्यांच्याकडनं सनातन धर्माची अधिकाधिक सेवा होत राहो आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून सर्वांना मिळत राहावे. चादर ओढणं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित नाशिक स्थित तीनही आणि आखाड्याचे प्रमुख आणि सर्व इथले स्थानिक महंत, सर्व वेदमूर्ती आणि महाराजांचे सर्व चाहते. खरं तर सनातन वैदिक धर्माचं पुनरुत्थान व्हावं म्हणून मध्ययुगामध्ये भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यानंतर की ज्यांनी समाजामध्ये विशिष्टाद्वैत मांडलं, त्यांच्यानंतर भगवत पूज्यपाद विष्णू स्वामी, त्याच परंपरेमध्ये वल्लभाचार्य की ज्यांनी शुद्धाद्वैत मांडलं, त्याच्यानंतर भगवत पूज्यपाद मध्वाचार्य की ज्यांनी केवळद्वैत मांडलं आणि त्याच परंपरेमध्ये प्रातस्मरणीय प्रभू गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू या परंपरेत झाले. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये मुंगी या ठिकाणी भगवत पूज्यपाद निंबार्काचार्य झाले की ज्यांनी द्वैताद्वैत मन मांडलं. किंवा आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती, द्वैताद्वैती, शुद्धाद्वैती अशी विस्तृत महाराज जी दास परंपरा आहे वैष्णवांची, त्या परंपरेमध्ये आज नाशिक स्थित मंडळांतर्गत मंडळाचे प्रमुख स्वामी भक्तिचरणदासजी महाराज यांच्या अधिपत्याखाली जे काही मंडळ कार्यरत आहेत त्यामध्ये त्यांच्या आज महंताई या ठिकाणी संपन्न झाली. पण एवढ्यावर आपण समाधान मानू नये. मी सर्व साधू समाजाला विनंती करतो की आपल्या नाशिकचे ते भूमिपुत्र आहेत, त्यांचं शरीर विपराचं आहे, त्याही बरोबर ते वेदशास्त्र संपन्न आहेत, भक्तिमान आहेत, वैष्णवांचे पंचसंस्कार त्यांनी धारण केलेले आहेत. आणि पुढच्या येणाऱ्या महाकुंभात
त्यांना महामंडलेश्वर पदावर आणि स्वतंत्र खासदारांना द्यावा आणि एक अमृतसराचा स्वतंत्र अधिकार ते आणि त्यांच्या भक्तांना आखाडा परंपरेनं द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. खरं तर अखिल भारतीय वारकरी संप्रदाय हा 3 आणि पैकी निर्मोही आणि आखाड्यामध्ये विष्णुस्वामी परंपरेत आहे. त्या परंपरेच्या वतीनं आखाडा परंपरेच्याही वतीनं आणि माझं जे शिक्षण प्रातस्मरणीय गुरुदेव मामासाहेब दांडेकरांकडे झालं तेव्हा वारकरी संप्रदाय और अपनी जो आध्यात्मिक जो विरासत है जो श्रील प्रभुपाद जी के द्वारा आई हुई है 25 साल इसके साथ वो सेवा कर रहे हैं उसको लेकर और संघ के साथ जुड़े हुए हैं जो गोदावरी में जो सेवा चल रही है. इसलिए मैं यही कहता हूँ कि शिवाजी महाराज जी के एक बहुत बड़े योद्धा थे. उन्होंने बहुत सुंदर कहा था अपने शिवाजी महाराज जी को बाजी पासलकर. उन्होंने कहा था राज आपण स्वतःला मोजायचं बंद केलं नाही. ये उनकी गति है. आज से अपने आप को गिनना बंद करके समाज के लिए राष्ट्र के लिए धर्म के लिए अपना पूरा समर्पित करें. इसलिए भगवान राम सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज एक आनंद की क्षण है. हमारे मेरे परम स्नेही हमारे परम मित्र नरसिंह प्रभु जी की आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक आद्य संत महंत मंडल भागलाल मंडल वारकरी संप्रदाय के सभी पदाधिकारी और हमारे त्र्यंबक खरदर्शन आखड़ा परिषद के अध्यक्ष की सभी की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु को आज पटारी चादर भी दी. आज हम लोग सभी लोगों की सम्मुख में आज करने जा रहा है. एक आनंद की क्षण ये है नरसिंह प्रभु जी की जन्म माँ गोदावरी के तट पर और प्रभु राम जी की पादस्पर्श ऐसे भूमि पर जहाँ प्रति 12 वर्ष में सिंहस्थ कुंभ मेला होता है. तो आज उसी भूमि पर एक विरक्त परंपरा को पालन करते हुए आज नरसिंह प्रभु जी को हम लोग हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक से और से हम लोग उनको आज पटाभिषेक करके एक हमारे मंडल की लिस्ट में आज उनके नाम इनको हम लोग उल्लेख करेंगे. मैं धन्यवाद दूंगा हमारे राम तीर्थ आरती समिति जो इस संपूर्ण कार्यक्रम के अपने हाथ में लेके कार्यक्रम किए. जो संपूर्ण नियोजन आयोजन व्यवस्थापक हम लोग उन्हीं के साथ मैं भी हूँ कि वो ट्रस्टी में मैं भी कार्यरत हूँ. ये कार्यक्रम को संचालन कैसे मेरे के साथ हो संपूर्ण उनका टीम ये कार्यक्रम में आगे बढ़ी काम किया. मैं उनको सबको बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ. आइए हमारे इस्कॉन परंपरा से जुड़े हुए सभी भक्त लोगों को उनको एक मिनट सब लोग बैठ जाइए. अभी इतना खाई मत करिए. 1 मिनट बैठ जाइए सब लोग. और दूसरी बात मैं उनसे मैं ये करूंगा जो आज यहाँ विराजमान है जिनके नरसिंह प्रभु जी की माता श्री जो ऐसा कहते जननी जन्मभूमि से स्वर्गति जन्मी जो माँ ऐसे पुत्र को जन्म देता है. आप उसको कौशल्या कह सकते हैं चाहे जसोदा कह सकते हैं चाहे कुछ भी आप कह सकते हैं. लेकिन हमारे लिए नरसिंह प्रभु के लिए मतलब सब परी उनकी माता जी है जो आज आशीर्वाद देने के लिए यहाँ आए. मैं पंचमुख ब्रह्मांड मंदिर में रहता हूँ. माता श्री हमारे मंदिर में रोज दर्शन करने के आती है और जब भी आती है खाली हाथ में कभी नहीं आई. हमारे लिए कहीं ना कहीं बादाम है चाहे कुछ ना कुछ प्रसाद हमारे लिए लेके आती है. तो ये एक माँ और पुत्र प्रति जो प्रेम है और आज ऐसे माता ऐसे पुत्र को जन्म दिया और आज हमारे संत समाज के लिए
और संत के समाज के रूप में आज एक बटवृक्ष के रूप में हम लोग को आज समाज को दिए। कहीं ना कहीं उनके लिए, उनकी पूर्वजों के लिए कहीं ना कहीं पुण्याई हो, कहीं ना कहीं उनके पूर्वजों कहीं तपस्या किए होंगे, आज उसकी पुण्य के आत्मा पर आज अपने मानता है। हम लोग आज ये छोटा सा कार्यक्रम हमारे शांताराम भानुसे जी और बेड़े साहब और भोजे जी गायत्री से हम लोग चर्चा करके एक्चुअली विस्तार रूप में हम लोग कार्यक्रम करने वाले थे, लेकिन थोड़ा समय को ध्यान रखते हुए हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल में इनको मानता चादर विधि दे रहे। हनुमान की जय श्रीराम। सगळ्यांनी जागेवरच थांबायचे, फोटो आपल्याला सगळ्यांना शेअर केले जातील। विरक्त साधु समाज मंडल नासिक मंडल स्थित सर्वेषां साधु वृंदानां समेतानां सहितानांच अद्य तुम्ही म्हणायचे मम यन पूर्वकंच अहम करिष्ये। पाणी सोडतो आणि या राज सिंहासनाची पूजा करा तुम्ही पूर्णपणे। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः सिंहासनाय नमः। गंधादिभिः सम्पूज्य प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि। हस्ते वस्त्राणि दद्यात्।